Hi friends, welcome to Margi Morning. In today's session, we are going to discuss some important news from newspapers like Times of India, The Hindu, Indian Express and some regional newspapers. So let's start with this session. सुरुवात आपण करू टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक ओडिशा गव्हर्नमेंटची एक ॲड आली होती. इट इज अ फुल पेज ॲड इन टाइम्स ऑफ इंडिया. तर ओडिशामधलं कल्चर जे आहे त्याच्या रिलेटेड ही ॲड होती. कल्चर डिपार्टमेंट तिथलं आणि त्यांनी ॲड दिली होती. तर त्यामध्ये काही प्रिलिम्स रिलेटेड महत्त्वाच्या फॅक्ट्स होत्या. तर त्या जर आपण बघितल्या की ओडिशाचं कल्चर आणि त्यामध्ये आपल्याला प्रिलिम्ससाठी काय काय महत्त्वाचं आहे. तर प्रिलिम्समध्ये असे टेम्पल अँड स्टेट असे मॅच दी फॉलोइंगचे क्वेश्चन्स आधी विचारून झालेले आहेत. तर मग ओडिशामधले टेम्पल्स जर आपण बघितले तर आपल्याला सन टेम्पल आहे कोणार्कमधलं, त्याच्यानंतर मग समलेश्वरी टेम्पल 64 योगिनी टेम्पल ओडिशामधले मंदिर आहेत सगळे. लिंगराजा टेम्पल आहे, नृसिंगनाथ टेम्पल. तर हे 4 ते 5 टेम्पल्सचे नावं त्या ॲडमध्ये त्यांनी दिलेले होते. नंतर अजून जर बघितलं अदर थिंग्स रिलेटेड टू कल्चर तर आपल्याला काय दिसतं की डायमंड ट्रायंगल आहे बुद्धिस्ट सर्किट इन ओडिशा. मग तिथे रत्नगिरी, उदयगिरी आणि ललितगिरी या 3 जागा मिळून डायमंड ट्रायंगल तो बनतोय. त्यानंतर कल्चर रिलेटेड, आर्ट रिलेटेड जर अजून बघितलं काही तर पट्टचित्र आहे, तलपट्टचित्र आर्ट फॉर्म इन ओडिशा. त्यानंतर ॲप्लिक वर्क आहे, ॲप्लिक वर्क, बेल मेटल अँड ब्रास हँडीक्राफ्ट्स इन ओडिशा व्हेरी फेमस. आणि ओडिशा म्हणल्यावरती संबलपूर जिल्हा, संबलपूर डिस्ट्रिक्ट इन ओडिशा आणि तिथे असलेलं सिल्वर फिलिग्री वर्क. सो देर आर 2 प्लेसेस इन इंडिया विच आर व्हेरी फेमस फॉर सिल्वर फिलिग्री वर्क. एक आहे संबलपूर जे ओडिशामध्ये आहे आणि त्यानंतर मग अनंतपूर डिस्ट्रिक्ट आहे तेलंगणामधला अनंतपूर. तर ह्या 2 जागा अशा आहेत की जिथे बऱ्या प्रमाणामध्ये सिल्वर फिलिग्री वर्क आपल्याला दिसते. त्यानंतर ओडिशामधल्या स्टोन कार्विंग आर्ट जे आहे, ओडिशामधली स्टोन कार्विंग आर्ट त्याबद्दलचं रेफरन्स इथं आलेलं आहे आणि टेक्स्टाईल हँडीक्राफ्ट्स इन ओडिशा त्याबद्दलही इथं माहिती दिलेली आहे. सो ओव्हरऑल ओडिशामधलं कल्चर कसं आहे आणि त्या रिलेटेड प्रिलिम्समध्ये काय काय फॅक्ट्स आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपल्याला ह्या ॲडमध्ये दिसतंय. मग आपल्याला प्रिलिम्समध्ये असे प्रश्न देखील विचारले गेले की 2017मध्ये सन टेम्पलवरती प्रश्न आलेला आहे, 1996मध्ये जगन्नाथपुरी टेम्पल त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे की वेगवेगळे स्टेट्स आणि तिथे कोणते कोणते टेम्पल्स आहेत त्यावरती वेगवेगळे प्रश्न विचारून झालेले आहेत. सो दिस इज फ्रॉम टाइम्स ऑफ इंडिया. ही पहिली बातमी होती. स्पेसिफिकली इम्पॉर्टंट प्रिलिम्ससाठी आपल्याला ह्याच्यामधून काहीतरी विचारलं जाऊ शकते. आता पुढे जर आपण आलो द हिंदूमधले काही महत्त्वाच्या न्यूज जर आपण बघितलं तर रिसेंटली आजच्या पेपरमध्ये जे एक पहिल्या पानावरतीच बातमी आलेली की साऊथ आफ्रिकन व्हेरियंट ऑफ कोरोना व्हायरस. सो कोविड-19चा साऊथ आफ्रिकन व्हेरियंट आणि मग तो साऊथ आफ्रिकन व्हेरियंट जो आहे तो भारतामध्ये आता एंटर झाला असं म्हणतात. ऑन दी अदर साईड देर इज अनदर व्हेरियंट कॉल्ड ब्राझील व्हेरियंट. तर हे 2 व्हेरियंट्स जे आहेत त्याबद्दल इथं माहिती आलेली आहे. सो ओव्हरऑल ICMR आपल्याला ही माहिती पुरवते. ICMR सो इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च त्याबद्दलचे एक बेसिक फॅक्च्युअल डिटेल्स जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहेत, त्याचे चेअरमन कोण असतात, त्या चेअरमनला कोण अपॉइंट करते, ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऑन दी अदर साईड यू शुड हॅव बेसिक नॉलेज अबाउट व्हेरियस इन्स्टिट्यूट्स अंडर ICMR. फॉर एक्झाम्पल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी जे पुण्यामध्ये आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे ती असणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड देर इज वन इम्पॉर्टंट न्यूज रिलेटेड टू केस स्टडी. केस स्टडीमध्ये आपण ह्याला बघू शकतो और जॉग्राफिकल अंडरस्टँडिंगसाठी पण हे महत्त्वाचं आहे की 45 किल्ड ॲज बस फॉल्स इन टू कॅनल इन मध्य प्रदेश. तर ही न्यूज जी आहे याच्यामध्ये कॅनलचं एक नाव आलेलं आहे, बनसागर कॅनल अँड दिस इज इंटरेस्टिंगली नेम्ड आफ्टर बाणभट्ट, जो 7th सेंचुरी संस्कृत स्कॉलर बाणभट्ट त्यांच्या नावाने बनसागर नावाचा कॅनल आहे. मग आता ह्याच्या रिलेटेड काय काय अजून महत्त्वाच्या बातम्या आल्या होत्या की नदी आहे तिथे जवळून एक नदी चाललेली आहे, सोन नदी. मग सोन नदी कोणत्या नदीची ट्रिब्युटरी आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऑन दी अदर साईड देर इज ऑल्सो अनदर रिव्हर मेन्शन्ड, बानस रिव्हर जी चंबल नदीची ट्रिब्युटरी आहे. सो ह्या नद्यांवरती आपल्याला UPSC नेहमी प्रश्न विचारत राहते. सो इट इज इम्पॉर्टंट टू रीड दीज रिव्हर्स इन डिटेल. त्यानंतर मग हे जेव्हा डिझास्टर असा होतोय की एखादी बस ॲक्सिडेंट तिथं होतोय तर स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे आहे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, तर ह्यांची काय तिथे रिस्पॉन्सिबिलिटी बनते तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. मुव्हिंग फॉरवर्ड पुढची बातमी जर बघितली तर इट इज रिलेटेड टू GS2 अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. मग तिथे किरण बेदी रिमूव्ड ॲज पुडुचेरी लेफ्टनंट गव्हर्नर ही बातमी होती. तर ह्या बातमीमध्ये आपल्याला काय बघणं गरजेचं आहे की युनियन टेरिटरी रिलेटेड कॉन्स्टिट्युशनमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. आर्टिकल 239 इज इम्पॉर्टंट इन दिस केस. आणि इथे एक जर आपण बेसिक फॅक्ट जर बघितली की जेव्हा प्रेसिडेंट अपॉइंट करतो एखादा गव्हर्नर ऑफ स्टेटला, आता इथे काय झालेलं आहे की पुडुचेरी लेफ्टनंट गव्हर्नर वॉज रिमूव्ड अँड द गव्हर्नर ऑफ सम अदर स्टेट आर अपॉइंटेड इन दिस पोझिशन. मग तिथे जर बघितलं आपण तर एक
प्रोव्हिजन काय आहे आपल्या सिस्टममध्ये की प्रेसिडेंट कॅन अपॉइंट गव्हर्नर ऑफ अ स्टेट ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ ॲडजॉइनिंग युनियन टेरिटरी अँड इन दिस केस गव्हर्नर टू ॲक्ट इंडिपेंडेंटली ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर इन दॅट स्टेट. तर ही एक प्रोव्हिजन आपल्याला इथं दिसते. तर ओव्हरऑल जर बघितलं तर लेफ्टनंट गव्हर्नर त्याचे पॉवर्स काय आहेत, फंक्शन्स काय आहेत आणि युनियन टेरिटरी रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढची जर न्यूज बघितली आपण तर इट इज रिलेटेड टू फास्टॅग. मंडेपासून फास्टॅग्स जे आता मॅन्डेटरी केलेले आहेत आणि ज्यांच्याकडे फास्टॅग नसेल त्यांच्याकडून डबल टोल घेतला जाईल असं म्हणलं गेलं. सो देअर आर अ लॉट ऑफ इश्यूज गोईंग ऑन विथ दिस की फास्टॅग म्हणजे मग आपल्याला ते माहिती पाहिजे की रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग RFID टॅग. तर त्या टॅगच्या खालून जेव्हा गाडी जाणार त्यावेळेस तिथं ऑटोमॅटिकली ते पेमेंट जे आहे तिथून कट होणार आहे. तर आता काही लोकांच्या अकाउंटमध्ये इनसफिशियंट बॅलन्स दाखवते आणि त्यामुळे काय होतं की खूप सारे तिथे गर्दी जमा झालेली. सो देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन दॅट झोन. तर हे दिल्लीमध्ये झालेलं आहे, त्यानंतर बँगलोर, केरळ ह्या वेगवेगळ्या ठिकाणी हे असे इश्यू होत आहेत. सो फास्टॅग आणि त्याच्याशी रिलेटेड काय काय इश्यूज आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया फास्टॅग्स मॅन्डेटरी फॉर डिजिटल पेमेंट. तर अशी एक बातमी तिथं आलेली होती. तर ओव्हरऑल फास्टॅग रिलेटेड टेक्नॉलॉजी काय आहे, व्हॉट इज दिस RFID हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक लॉकडाऊन काळामधला एक ॲनालिसिस एक महाराष्ट्रामधला एक न्यूज आलेली आहे. तर GS2 मध्ये व्हेरियस वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स ऑर यू कॅन ऑल्सो काउंट इट इन हेल्थ इश्यूज रिलेटेड टू हेल्थ, त्यामध्ये आपण काउंट करू शकतो की लॉकडाऊन इम्पॅक्ट 12,719 इन्फंट्स डाईड इन महाराष्ट्र. 12,719 इन्फंट्स डाईड इन महाराष्ट्र. तर इन्फंट म्हणजे 0 to 1 years एज ग्रुपमधले. आणि तिथे जर आपण बघितलं तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये कशा प्रकारे हे इन्फंट्सची डेथ झालेली आहे त्याबद्दल ते बोलत आहेत. मग लॉकडाऊन पिरियड अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस, मग काय काय असे कारणं राहिलेले आहेत इन्फंट्सच्या डेथचे. तर बेसिकली प्रीटर्म बर्थ झालेले आहेत त्याच्यामुळे काही काही डेथ्स आहेत, मॅलन्यूट्रिशन ऑब्वियस रिझन की त्याच्यामुळे काही डेथ्स आलेल्या आहेत, व्हेरियस इन्फेक्शन्स त्याच्यामुळे डेथ झालेल्या आहेत आणि व्हेरियस प्रॉब्लेम्स इन ब्रीदिंग ऑल्सो. तर हे वेगवेगळे कारणं ते सांगतायत की कशामुळे असं झालेलं असावं. आणि हा RTI फाईल केला गेला होता आणि त्याचा हा सगळा एक त्यांचा रिझल्ट आला होता की RTIचा आन्सर ते त्यांनी दिलेलं होतं. तर समर्थन नावाची एक NGO आहे. तर रोल ऑफ NGOज आपला सिलेबस टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण याला बघू शकतो की समर्थन नावाची NGO त्यांना ह्या RTIच्या अंतर्गत ही सगळी माहिती मिळाली होती. सो जेव्हा आपण म्हणतो की देर इज डेथ ऑफ इन्फंट्स तर नॉर्मली असं बघितलं जाते की रुरल एरियाजमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसते. बट इन दिस केस यू कॅन सी सिटी लाईक मुंबई आणि तिथे अर्बन एरियामध्ये इन्फंट्सच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेथ झालेलं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. सो GS2 मध्ये आपण ह्याला बघू शकतो. देन मुव्हिंग फॉरवर्ड इश्यूज रिलेटेड टू डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये टेलिहेल्थ रिलेटेड एक मोठं आर्टिकल आहे, सौम्या स्वामीनाथन यांचं आर्टिकल आहे. तर टेलिहेल्थमध्ये एक्झॅक्टली हेल्थकेअर सर्व्हिसेसला आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये डिस्ट्रीब्यूट जर करायचं आहे तर त्यामध्ये टेलिहेल्थ इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट फॅक्टर इन दॅट केस. आणि मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा सर्वे इथं आलेला आहे की 105 कंट्रीज, जुलै 2020 पर्यंतचा हा सर्वे आहे. तर 105 कंट्रीज त्यामध्ये एसेन्शियल सर्व्हिसेस वेर डिस्टर्बटेड बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. आणि मग एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये हेल्थकेअर सर्व्हिस डिलिव्हरी असेल किंवा मग अँटीनॅटल अँड चाइल्ड केअर सर्व्हिसेसची डिलिव्हरी आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या डिस्टर्ब झालेल्या आहेत आणि जेव्हा असं डिस्ट्रप्शन होते त्यावेळेस टेलिहेल्थ कॅन बी अ बेटर ऑप्शन. तर मग त्याच्या रिलेटेड हा पूर्ण डेटा त्यांनी दिलेला आहे की 4% डिस्ट्रप्शन हाय इन्कम कंट्रीजमध्ये झालेला आहे, 45% इन लो इन्कम कंट्रीज. तर ह्या अशा सर्व्हिसेस डिस्ट्रप्शन जेव्हा होत आहे तर त्यावेळेस आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की ह्याला सोल्युशन काय असेल. तर मग त्यामध्ये टेलिहेल्थचं सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे की यू कॅन हॅव व्हेरियस स्कीम्स की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ई-संजीवनी नावाची एक स्कीम आहे आपल्याकडे ई-संजीवनी. मग तिथे 2 प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात, एक तर प्रोव्हायडर टू प्रोव्हायडर हेल्थकेअर सर्व्हिस, एक सर्व्हिस प्रोव्हायडर दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला एक प्लॅटफॉर्म आहे तो की तिथे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येतील. आणि प्रोव्हायडर टू पेशंट या 2 लेवलवरती सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातील ई-संजीवनीच्या अंडर. की मग तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की दी पेशंट्स can visit smartphone equipped community health officers in rural health and wellness centers. की त्याबद्दल त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे टेलिहेल्थ या मोडचा वापर तुम्हाला या स्कीमच्या अंडर करता येईल. मग इथे वेगवेगळ्या NGOजचा पण रोल आपल्याला घेता येऊ शकतो की NGOज अँड प्रायव्हेट प्रोव्हायडर्स ऑल्सो प्रोव्हाइडेड व्हर्च्युअल ॲक्सेस टू अंडरसर्व्ड पॉप्युलेशन. की NGOजचा वापर करून आपल्याला ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येतील. मग आता तिथे एक टर्म आलेली आहे विच इज इम्पॉर्टंट. USA मध्ये ह्या मॉडेलवरती बरंच काम झालेलं आहे. तर शेअर्ड मेडिकल अपॉइंटमेंट, रिमोट शेअर्ड मेडिकल अपॉइंटमेंट SMA.
तर SMA म्हणजे हे USA मधलं मॉडेल आहे की जे इंडियामध्ये जर आपण इम्प्लिमेंट केलं सो इट कॅन सॉल्व व्हेरियस इश्यूज रिलेटेड टू हेल्थ केअर इन इंडिया. तर त्याबद्दल त्यांनी म्हटलं की युटिलायझिंग शेअर्ड अपॉइंटमेंट मॉडेल. मग इथे एक शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे की रिमोट शेअर्ड मेडिकल अपॉइंटमेंट आणि इन पर्सन शेअर्ड मेडिकल अपॉइंटमेंट या दोन टर्म्सचा इथं त्यांनी रेफरन्स दिलेला आहे. सो USA मध्ये त्या मॉडेलवरती बऱ्यापैकी काम झालेलं आहे. मग आता ओव्हरऑल शेवटी ते म्हणतात त्या आर्टिकलच्या की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची ग्लोबल स्ट्रॅटेजी आहे, ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑन डिजिटल हेल्थ, आणि मग त्या अकॉर्डिंगली वी कॅन एक्सपांड आवर डिजिटल हेल्थ सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू दॅट WHO स्ट्रॅटेजी ऑन डिजिटल हेल्थ. तर ह्या पॉईंटने ते एंड करतात. मग आपल्याला असं विचारलं जाऊ शकते की ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑन डिजिटल हेल्थ इट इज रिलीज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन. प्रिलिम्समध्ये ह्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्या पूर्ण पॅन्डेमिक टाइम्समध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेहमी न्यूजमध्ये राहिलेलं आहे. सो थिंग्स रिलेटेड टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यू शुड नो. देन सम रिलेटेड इनिशिएटिव्स ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दॅट ऑल्सो यू शुड नो. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढे जर आपण बघितलं तर त्रिपुरा CMचं स्टेटमेंट जे होतं की there is plan or so called plan to expand BJP's presence in neighboring countries like Sri Lanka and Nepal. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर इंडियाचे नेबरहूड कंट्रीज सोबत कसे रिलेशन्स आहेत आणि मग अशा स्टेटमेंट्स त्या रिलेशन्सवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो तर ते आपल्याला एकदा बघणं गरजेचं आहे. मुव्हिंग फॉरवर्ड रुवांडामध्ये जे कॉन्फ्लिक्ट जे झाले होते त्याबद्दलची एक मूवी आली होती हॉटेल रुवांडा नावाची, आणि त्याच्याशी रिलेटेड एक न्यूज आलेली आहे की त्याचे जे मेकर्स आहेत त्यांच्या रिलेटेड काही केसेस चालू आहेत तिकडे. तर त्यामुळे ते न्यूजमध्ये आलं होतं. हुटू आणि टुट्सी कॉन्फ्लिक्ट, तर हुटू आणि टुट्सी कॉन्फ्लिक्ट त्या रिलेटेड ही बातमी आहे पूर्ण. रुवांडा आणि तिथे हुटू आणि टुट्सी या दोन कम्युनिटीजमधले कॉन्फ्लिक्ट 1994 मधला जेनोसाइड, आणि त्या अनुषंगाने आपल्याला तिथला जो मॅप लोकेशन आहे तो महत्त्वाचा आहे. रुवांडा एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या कंट्रीज ह्याला सराउंड करतात रुवांडाला, तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. अँड डायरेक्टली देर इज क्वेश्चन इन 1994 मेन्समध्ये क्वेश्चन पण आला होता की व्हॉट आर दी कॉजेस ऑफ सिव्हिल स्ट्राइफ्स इन रुवांडा. GS2 मध्ये इंडिया अँड नेबरहूड रिलेशन्स त्यामध्ये किंवा इंटरनॅशनल रिलेशन या टॉपिकच्या अंडर आपण याला बघू शकतो. सो हुटू आणि टुट्सी ह्या दोन कम्युनिटीज ज्या आहेत त्यांच्यामधला हा कॉन्फ्लिक्ट होता. देन GS3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड ॲप्लिकेशन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिसेंटली जे बिटकॉइन्स शूटअप होत आहेत तर बिटकॉइन्स शूटअप होत आहेत तर क्रिप्टोकरन्सीबद्दल आपल्याला बघणं गरजेचं आहे की बिटकॉइन्स क्रॉसेस $50,000 फॉर फर्स्ट टाइम. आणि मग क्रिप्टोकरन्सीज मग कोणत्या कोणत्या आहेत, बिकॉज UPSC कॅन आस्क यू क्वेश्चन ऑन दिस. मग वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी की 2 ते 3 असे नावं दिले समजा, फॉर एक्झाम्पल रिपल, मॉनेरो अँड डॅश. द टर्म रिसेंटली इन न्यूज आर रिलेटेड टू व्हॉट, असा जर प्रश्न आला सो देन यू शुड नो दॅट दीज आर क्रिप्टोकरन्सीज. की बिटकॉइन तर सगळ्यांना माहिती असेल, बट अदर क्रिप्टोकरन्सीज दॅट यू शुड नो. मग आता 2018 मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता आणि त्याच्या ऑप्शन्समध्ये क्रिप्टोकरन्सी दिलेलं होतं. म्हणजे UPSC इज टेकिंग द कन्सिडरेशन ऑफ दिस टर्म क्रिप्टोकरन्सी की मे बी फ्युचरमध्ये क्रिप्टोकरन्सीवर एखादा डायरेक्ट क्वेश्चनही एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढचा जर मुद्दा बघितला तर मुंबईमध्ये जो कोस्टल लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट जो चालू आहे तर त्याच्याबद्दलची माहिती होती की मावळा नावाचं इंडियाचं बिगेस्ट टनेल बोरिंग मशीन तिथे यूज केलं जातं. मग आता टनेल बोरिंग मशीन जेव्हा आपण तिथे वापरतो तर कोस्टल इकोसिस्टमवरती त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे अशा ॲक्टिव्हिटीजचा ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओव्हरऑल दी प्रेशर ऑन अर्बन एरियाज. मग अर्बनायझेशनमध्ये आपण जर बघितलं की डे बाय डे जर तिथे जे आहे ते पॉप्युलेशन वाढते आहे, ट्रॅफिक कंजेशन्स आर देअर, आणि ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर अर्बन एरियाचं प्रेशर जे आहे ते कोस्टल इकोसिस्टमवर कसं होतं आहे त्याबद्दलची ही पूर्ण बातमी आहे. सो इंडियन एक्सप्रेसमध्ये ही बातमी आलेली होती. मावळा नावाचं ते टनेल बोरिंग मशीन तिथं वापरलं गेलं. अँड इट इज दिस प्रोजेक्ट इज हॅव्हिंग कंट्रीज फर्स्ट अंडर सी टनेल, की समुद्राखालून तो टनेल जाणार आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड कल्चर रिलेटेड एक बातमी आली होती. प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे की मेक इंडिया हब ऑफ स्पिरिच्युअल टुरिझम, स्पिरिच्युअल टुरिझमचं इंडियाला हब करा असं प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे. आणि मग तिथे योगाबद्दल सांगितलं की मग वेगवेगळ्या टाईप्सचे योगा कोणते आहेत, आणि त्याचं एक रेफरन्स आलेला सहज मार्ग विच इज अ फॉर्म ऑफ राजयोगा, सहज मार्ग, आणि हार्टफुल मेडिटेशन या दोन गोष्टींचा रेफरन्स त्या स्पीचमध्ये तिथं आलेला आहे. आणि मग तर आपण बघितलं की इंडियाचं कल्चर स्पिरिच्युअल टुरिझम, तर इंडियाचं स्पिरिच्युअलिटी आणि इंडिया, मग ह्याचं एक्झॅक्टली कशा प्रकारे हिस्ट्रीमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे की स्पिरिच्युअल टुरिझम म्हटल्यावर एक्झॅक्टली स्पिरिच्युअलिझम इंडियामध्ये कुठे कुठे आपल्याला दिसतो ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. अँड देर इज अनदर न्यूज रिलेटेड टू PM की जे डेव्हलपमेंट वर्क्स चालू आहे आणि त्याच्या रिलेटेड काही
पीएमचे तिथं स्पीचमध्ये रेफरन्सेस आले की डेव्हलपमेंट वर्क्स ॲट चित्तोरा लेक. तर चित्तोरा लेक कुठं आहे तर उत्तर प्रदेशमधला हा लेक आहे. आपल्याला प्रिलिम्समध्ये ह्याच्यावरती एखादा क्वेश्चन एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. चित्तोरा लेक उत्तर प्रदेश, डेव्हलपमेंट वर्क्स, आणि तिथे डायरेक्टली पीएमच्या बोलण्यामधून पण ते रेफरन्स आलेले आहेत त्याचे. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक आर्टिकल आलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये रिलेटेड टू फायनान्स कमिशन. मग वेगवेगळे फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन्स कोणते कोणते आहेत. मग 15th फायनान्स कमिशन त्याचे रिकमेंडेशन 41% डिव्होल्युशन प्लस 1% ॲडजस्टेड फॉर J&K, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. देन देर आर सम फंड्स मेन्शन्ड इन फायनान्स कमिशन. डिझास्टर रिस्क मिटिगेशन फंड, आफ्टर दॅट मॉडर्नायझेशन फंड फॉर डिफेन्स अँड इंटरनल सिक्युरिटी. हे फंड्स आपल्याला फायनान्स कमिशनने रिकमेंड केलेले आहेत. आणि त्यानंतर मग ओव्हरऑल जर म्हणलं की फायनान्स कमिशन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, आर्टिकल 280 दॅट यू शुड नो, अँड देन व्हेरियस प्रोव्हिजन्स इन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू फायनान्स कमिशन. मग फंक्शन्स काय काय आहेत फायनान्स कमिशनचे, अँड इन दॅट कॉन्टेक्स्ट नेट प्रोसीड्स डिस्ट्रीब्युशन, ग्रँट इन एड टू स्टेट्स. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला ज्या रुटीनली पॉलिटी सब्जेक्टमध्ये आपल्याला येतात, तर त्याबद्दल एक बेसिक अंडरस्टँडिंग आपलं तयार असणं गरजेचं आहे. यू कॅन एक्सपेक्ट अ क्वेश्चन इन प्रिलिम्स ॲज वेल एज मेन्स फ्रॉम दिस टॉपिक फायनान्स कमिशन. आणि मग त्या आर्टिकलमध्ये महात्मा गांधींचं स्टेटमेंट आलं होतं की हे फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन्स जे आहेत त्यावर जर आपण आता काम केलं तर फ्युचरमध्ये आपल्याला कसा त्याचा फायदा होईल. त्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेटमेंट होतं महात्मा गांधींचं, द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट वी डू इन द प्रेझेंट. असं स्टेटमेंट महात्मा गांधींना त्या स्टेटमेंटने ते आर्टिकल एंड होत होतं. द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट वी डू इन दी प्रेझेंट. आता 2004 मेन्समध्ये जर क्वेश्चन बघितला आपण तर व्हॉट इज फायनान्स कमिशन, डिस्कस मेन फंक्शन्स ऑफ इट, असा 2004 मधला क्वेश्चन आहे. 2013 मध्ये 13th फायनान्स कमिशनचे रिकमेंडेशन्स काय ते डिस्कस करा असं विचारलं. सो यू कॅन एक्सपेक्ट अ क्वेश्चन लाईक 15th फायनान्स कमिशनचे काय काय रिकमेंडेशन्स आहेत. आणि 2018 मध्ये टर्म ऑफ रेफरन्स जे आहेत फायनान्स कमिशनचे, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे ते विचारलं गेलं होतं 2018 मध्ये. सो फायनान्स कमिशन ऑलवेज इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झाम. देन मुव्हिंग फॉरवर्ड एक इंडियन डायस्पोरा रिलेटेड न्यूज होती. GS2 मध्ये आपला जो टॉपिक आहे इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड द प्रॅक्टिसेस ऑन इंडियन डायस्पोरा, तर त्या रिलेटेड ही GS2 मधली न्यूज होती. तर एक रिपोर्ट आलेला आहे, दी 2021 इंडियास्पोरा गव्हर्नमेंट लीडर्स. तर अशा प्रकारचा रिपोर्ट आहे, दी 2021 इंडियास्पोरा गव्हर्नमेंट लीडर्स. तर इंडियास्पोरा नावाची ती ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा हा पूर्ण रिपोर्ट आहे. तर त्यांनी एक फाइंडिंग इथे सांगितलेली आहे की इंडियन्स इन ग्लोबल पॉलिटिक्स, की वेगवेगळ्या देशांमधल्या पॉलिटिक्समध्ये कशा प्रकारे इंडियन्स आहेत. तर देर आर अराउंड 200 पीपल. 15 देशांमध्ये असे 200 लोक आहेत की जे त्या देशांमधल्या पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्ड आहेत. आणि त्यामध्ये 60 जण असे आहेत, देर आर 60 पीपल हु आर डायरेक्टली इन दॅट मिनिस्ट्रीज, म्हणजे त्या कॅबिनेटमध्ये ते तिथं डायरेक्टली इन्वॉल्ड आहेत. मग आता इथे आपल्याला 2020चा जो क्वेश्चन जर बघितला मेन्समध्ये, क्वेश्चन होता की इंडियन डायस्पोरा हॅज अ डिसिसिव्ह रोल टू प्ले इन द पॉलिटिक्स अँड इकॉनॉमी ऑफ अमेरिका अँड युरोपियन युनियन कंट्रीज. कमेंट विथ एक्झाम्पल. 150 मार्काला 150 शब्दामध्ये 12.5 मार्काला प्रश्न विचारला गेला होता. सो GS2 रिलेटेड हा टॉपिक आहे डायस्पोरा, आणि त्याच्यामध्ये हा रिपोर्ट आपण कोट करू शकतो. सो दिस इज अबाउट टुडेज न्यूजपेपर. त्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या बिट्स टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमधल्या ज्या प्रिलिम्स आणि मेन्ससाठी आपल्याला उपयोगी ठरू शकतात त्या आपण बघितल्या. पुढच्या आपल्या काही सेशन्समध्ये आपण असेच काही न्यूज पुन्हा कव्हर करत राहू. थँक्यू.